मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा गुन्हे शाखेनं रंगेहात पकडल्याची माहिती आहे। अश्लील फोटोंचं प्रकरण आहे आणि आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी या महिलेने गंभीर आरोप केलेले होते आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा आरोप सुद्धा होतोय। 1 कोटी रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। आणि जयकुमार गोरेंवरील आरोपांचं प्रकरण नेमकं काय आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरेंविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली। जयकुमार गोरेंनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा या महिलेचा आरोप होता। 2017 मध्ये जयकुमार गोरेंवर विनयभंगा प्रकरणी गुन्हा दाखल झाला। अटक टाळण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव सुद्धा घेतली। या प्रकरणी जयकुमार गोरेंना 10 दिवस तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टात जयकुमार गोरेंची संबंधित प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता झाली। पुढच्या बातमीकडे वळतो आणि खंडणीच्या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत आमदार जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी स्वतः प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं। नोटबंदी असताना एवढी रोकड आली कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सुप्रिया सुळेंनी हा सवाल उपस्थित केलाय तर गोरे यांना त्या महिलेला एवढे पैसे का द्यावे लागले असा सवाल दुसरीकडे रोहित पवार यांनी सुद्धा उपस्थित केलाय। तर महिलेचं पितळ उघडं पडल्याची टीका आमदार परिणय फुके यांनी केली आहे। त्याच महिलेकडे पैसे कसे निघाले त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळलं पाहिजे की कोणी केलंय ते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की नोटबंदी झाल्यानंतर 1 कोटी रुपये कॅश आलेच कुठे हा माझा पहिला प्रश्न आहे। 1 कोटी कॅश मी निर्मलाजींकडे हा रेज करणार आहे इशू, कारण का नोटबंदीनंतर 1 कोटी रुपयाचा कॅश असा मिळाला, हे पैसे आलेच कुणाकडून? 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। महिला आधीपासून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातूनच सन्माननीय जयकुमार गोरेंना त्रास देत होती। त्या प्रकारचं काही नसताना तिने एक फार मोठं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज तिचं पितळ त्या महिलेचं पितळ उघडं पडलेलं आहे। आणि यामागे नुसतं ती महिला नाही तर तिच्या मागे अनेक लोक आहेत, अनेक विरोधी पक्षाचे लोकांचं त्यात पुढे नाव येणार, मी तुम्हाला 100% सांगतो, कारण मला माहिती आहे की यामागे कसा प्रकारचा सगळा हा षडयंत्र रचला गेला आणि तुम्हाला काही दिवसानंतर या सगळ्या गोष्टीचे पत्ते उघडणार।